सुंदरी माता बघा ताईंच्या घरी चालल्यात. एक ताई आहेत पुण्यावरून आल्यात बरं का आमच्याकडं. तर तिघींनी घेतल्यात बरं का. त्या जावा आहेत. तर 3 त्रिपुरा सुंदरी मातेच्या मूर्त्या. तसंच बघा कडी बाऊल आहे, पूजा साहित्य घेतलेलं आहे आणि स्वामींचा प्रकट दिन आहे. त्यामुळे स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग चालू आहे. कारण प्रकट दिन निमित्त बघा आपण नामस्मरण 16 महाप्रसाद ठेवलेला आहे. तर सर्वांनी उपस्थिती लावा आणि ज्या उपस्थिती ताई लावणार त्यांनी नाव नोंदणी सुद्धा करा. कारण आपल्याला महाप्रसाद आहे. तर तुम्ही दूर गावावरून येणार असाल तर तशी व्यवस्था करता येते तुमच्या सर्वांची. तर तुम्ही सुद्धा छान छान सेवा करा आणि या सेवेचा तुम्ही सुद्धा लाभ घ्या. त्रिपुरा सुंदरी मातेची सेवा रोज तुम्ही अभिषेक घालू शकताय किंवा फक्त शुक्रवारी आणि ओम श्री त्रिपुरा सुंदरी मा म्हणू शकता किंवा आई नम, ओम श्री त्रिपुरा सुंदरी आई नम असं सुद्धा म्हणू शकता. हा मंत्र तुम्ही म्हणून त्यांना अभिषेक किंवा रोज रात्री तुपाचा दिवा लावून 9 वाजता आणि एक धूप लावून त्यांची उपासना तुम्ही 108 वेळा सुद्धा करू शकताय. तुमच्या आयुष्यातली बरीचशी दुःख आणि प्रॉब्लेम दूर होतो त्रिपुरा सुंदरी मातेच्या सेवेने. कारण ती दशमहाविद्यापैकी एक विद्या आहे बरं का. त्यामुळे बघा त्या मातेची म्हणजे श्रीविद्या आहे ती. त्यामुळे तिची सेवा केलेली तुमच्या इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण करते आणि त्यांचा मंत्र सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच त्यांचा अनुभव येतो.